गोष्ट त्या वेळेची आहे जेव्हा मी माझ्या गावाला जात होते. माझे गाव डोंगराच्या मध्यभागी वसलेले होते, दाट लोकसंख्येपासून वेगळेच. माझ्या गावात एक कच्चा रस्ता आहे ज्यावर फक्त एकच बस चालते, जी गावातल्या लोकांना बाहेर घेऊन जाते आणि तीच बस परत गावाकडे घेऊन येते. मी माझ्या आजीच्या घरी गेले होते आणि तिथून त्या रात्री मी परत येत होतो. रात्रीची वेळ होती. बसवाल्याने मला गावाच्या बाहेर उतरवले, कारण माझं गाव हे रस्त्यापासून थोडं लांबच होते आणि ती बस दुसऱ्या दिशेने चालली होती. परंतु हे मला काही नवीन नव्हतं, कारण मी यापूर्वी बऱ्याच वेळा या कच्च्या रस्त्यावरून गावापर्यंत चालत प्रवास केला होता. पण यावेळी मी रात्री उशिरा गावात पोहोचले. मी माझे सामान काढले, ते उचलले आणि माझ्या घराकडे निघालो. त्यावेळी रात्रीचे 12:30 वाजले होते आणि तुम्हाला माहीत आहे की गावातले लोक लवकरच झोपायला जातात. त्या रात्री संपूर्ण गाव निर्जन होते. असे वाटत होते की मी जंगलात आलो आहे. आता मलाही भीती वाटू लागली. मी फक्त पटकन घरी पोहोचण्यासाठी देवाला प्रार्थना करीत होतो. परंतु माझे घर थोडे दूर होते. पण थोड्या वेळाने मला रस्त्यात माझा मित्र सोमनाथ मिळाला. त्याने मला दुरूनच हात केला. एवढ्या रात्री हा येथे काय करीत आहे याबद्दल मी विचार करीत होतो. पण जाऊ दे, मला खूप आनंद झाला की मला कमीत कमी एक साथीदार तर मिळाला. आता माझी भीती कमी झाली आहे, कारण या शांततेत शांतता मोडण्यासाठी माझ्याबरोबर कोणीतरी होते. सोमनाथ माझ्याकडे आला आणि त्याने माझी बॅग उचलली आणि माझ्या पुढे चालण्यास सुरुवात केली. चालत असताना माझ्या लक्षात आले की हा इतके शांत आहे, कारण माझा मित्र सोमनाथ खूप बोलणारा आहे आणि हा तर खूप गप्पच आहे. माझे घर थोडेसे दूर होते, परंतु सोमनाथ ज्या रस्त्याने जायला निघाला तो माझ्या घरचा कच्चा रस्ता सोडून शेतातून वाट काढायला सुरुवात केली. मी त्याला म्हणालो, अरे भावा, कुठून जायला निघाला आहेस? आणि मगासपासून बघतोय तू खूप शांत आहेस. बरा आहेस ना तू? पण असे बोलतोय तेवढ्यात त्याने माझा हात धरला आणि मला शेतात घेऊन जायला भाग पाडले. त्याचा हात खूप थंड होता. मला उशीर झाला नाही हे समजायला की तो माझा मित्र नाही. तो मला जवळच्या विहिरीकडे खेचत घेऊन जात होता. आता मात्र मी मोठ्याने ओरडायला सुरुवात केली. माझा आवाज ऐकून गावातील बरेच लोक जागे झाले आणि मला मदत करायला धावले. जेव्हा ते माझ्याकडे आले तोपर्यंत मी बेशुद्ध झालो होतो. जेव्हा मी सकाळी शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या घरी होतो. मला शुद्धीवर आलेले पाहून सर्व गावातील लोक माझ्याकडे आले आणि म्हणाले की तू ठीक आहेस ना? तुला काय झाले होते? तू रात्री आम्हाला पिंपळाच्या झाडाला बांधलेला भेटलास. तू रात्रीपासून बेशुद्ध होतास. तुला काय झाले होते? माझ्या बाबतीत जे घडले ते मी त्या सर्वांना सांगितले. त्यावेळी माझा मित्र सोमनाथही तिथे होता. तो म्हणाला की मी तर रात्री माझ्या घरीच झोपलेलो होतो. तर मग मला काल रात्री माझ्याबरोबर कोण होतं? असे मी पुटपुटलो आणि सर्वजण माझ्याकडे बघू लागले. त्यानंतर गावातल्या सर्व माणसांनी रात्रीचा प्रवास करणे सोडून दिले. ही अशी घटना काहीच वर्षापूर्वी माझ्यासोबत घडली, जी मी कधी विसरू शकणार नाही.